हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? तर मजेतच राहा. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजचा दिवस तुम्हाला आनंदात, उत्साहात आणि आरोग्यदायी जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर बघा, आजचं मॉर्निंगचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आज ना मी बनवणार आहे आईने आणलेली घोळाची भाजी. म्हणजे ही ना जास्त कोणी बघितली नसेल ही भाजी. जास्त मार्केटमध्येही बघायला मिळत नाही. मोठ्या मार्केटमध्ये वगैरे भेटत असेल तर तुम्ही बघू शकता ही कशी दिसते बघा. ही भाजी आपल्या छोट्याशा वेल असतात ना, तर त्याप्रमाणे असते बघा ही भाजी बघा. आणि ही जास्त तर ना म्हणजे जी पाण्याची जमीन असते, काळी जमीन असते, ऊसाची शेती किंवा जिथं भाज्या वगैरे पिकवल्या जातात ना, तर त्या जमिनीमध्ये ही जास्त भाजी येते. हिला काही लावलं जात नाही, ही अशीच येते बरं का. पहिले तरी, आता माहिती नाही ही लावतात की नाही. तर ही ना लातूरमध्ये, लातूरचं जे मार्केट आहे ना, तर तिथून आणलेली आहे ही भाजी आईने आणि ताईने. म्हणजे मला आईने पाठवून, म्हणजे ताईने मला पाठवून दिलेली थोडीशी ही माझ्यासाठी. तर बघा, त्यातली ना ही मी अर्धी भाजी बनवणार आहे आणि अर्धी भाजी आहे ना मी तशीच ठेवलेली आहे. त्याचा ना तुम्हाला अजून एक रेसिपी आहे त्याची, जी मी तुम्हाला कधीतरी दाखवेनच आता. तर बघा, ही भाजी मी बनवण्यासाठी घेतलेली आहे. तर ही भाजी ना खूप थंड असते. जेव्हा ना मी लहान होते ना, तेव्हा ना माझ्या हात म्हणजे उष्णता खूप होती मला आणि माझ्या हातांना आणि पायांना भेगा पडायच्या. तर तेव्हा ना मला ना ही आई ना ही भाजी द्यायची. ही भाजी तुम्ही कच्ची खाल्लीत ना तरी पण चांगली आहे, किंवा मग ना असं आपण पिठामध्ये वगैरे असं मिक्स करून आहे ना ह्याची उकडून खायचं. त्याची पण टेस्ट भारी असते आणि त्याच्यामुळं ना आपल्या अंगातली ना हीट असते ना ती कमी होते. मला तरी खूप फरक पडलेला होता आणि आजपर्यंतही माझे ना हाताचे तळवे एवढे फाटत नाहीत. म्हणजे फाटत नाही हाताचे, पायाचा थोडाफार त्रास होतो पण हाताचे फाटत नाहीत. कारण ही भाजी खरंच खूप थंड आहे. कुठं मार्केटमध्ये भेटली ना तर नक्की घ्या आणि ही चवीला पण खूप छान लागते ह्याची भाजी बरं का. तर बघा, इकडे ना मी आता ही भाजी बनवते. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, ती भाजी ना व्यवस्थित साफ करून घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये ना पाचोळा वेगळा जो असतो ना, पाचोळा वगैरे येतो, तर तो व्यवस्थित साफ करून घ्यायचा. आणि ह्याच्यामध्ये जे मुळे येतात ना, त्याला माती वगैरे लागलेली असते, ते मुळ्या काढून घ्यायच्या आणि व्यवस्थित स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायची, 2-3 वेळा कट करून घ्यायची. आणि ह्या भाजीची चव ना थोडीशी आंबूस असते आणि थोडी चिकट पण असते ही भाजी. तर बघा, मी ह्याच्यासाठी कांदा घेतलेला आहे कापून, लसूण आणि आपलं लाल तिखट एवढ्यातच ही भाजी बनवणार आहे. तर कढईत ना मी तेल घेतलं, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, लसूण टाकला आणि कांदा तळून घेतला आणि त्याच्यानंतर बघा ही भाजी टाकली मी त्याच्यामध्ये. भाजी मी व्यवस्थित कट करून घेतली होती बारीक, ती टाकली आणि त्याच्यामध्ये मी टाकले बघा मसूरची डाळ टाकलेली आहे. मसुराची डाळच टाका, ह्याच्यामुळे चांगली चव येते बरं ह्या भाजीला. म्हणजे मी तरी मसुराच्या डाळीमध्येच बनवते ही भाजी. आता त्याच्यानंतर काय करायचं, तर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि किंचितसा पाण्याचा शिंतोडा द्यायचा. किंचितसा म्हणजे एवढ्या भाजीला कमीत कमी आपला पोह्याचा चमचा असतो ना, तेवढं 1 चम्मचभर पाणी टाकायचं. कारण काय होतं माहिती आहे, कारण काय माहिती आहे का, मी ह्याच्यामध्ये ना थोडंही पाणी राहिलं नव्हतं भाजी धुतल्यानंतर, म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे भाजी शिजण्यापुरतं. ती डाळ शिजली पाहिजे ना मसूरची, म्हणून. तर असो, इकडं बघा डाळ मी म्हणजे फोडणी मारले आणि आता थोडा वेळ झाकून ठेवले शिजेपर्यंत. आणि इकडं बघा, मी कुकरला ना डाळ लावली होती आधी. तर आज मी फक्त तुरीची डाळ आहे ना त्याचंच वरण बनवणार आहे, तिखट वरण बनवणार आहे. तर तुरीची डाळ जेव्हा कुकरमध्ये टाकली ना, त्याच्यातच मी ना कांदा आणि टोमॅटो टाकलेला. त्याच्यामुळं काय होतं, तिखट डाळ जर बनवायची असेल ना मला, तर मी नेहमी काय करते, कुकरला जेव्हा डाळ शिजवतो ना तेव्हाच मी ह्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकून घेते. तर इकडं बघा, मी कांदा टोमॅटो घालून ही डाळ शिजवून घेतलेली आहे कुकरला आणि आता त्याला ना मी फोडणी देणार आहे. तर फोडणी देण्यासाठी तुम्हाला माहितीच असेल नेहमीप्रमाणे जिरं, मोहरी आणि लसूण टाकायचं. तर मी ना आज फोडणीमध्येच ना कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकणार आहे फोडणीमध्येच. तर इकडं ना मी डाळीमध्ये पण हळद टाकून घेतलेली आहे, तुम्हाला दिसतच असेल. आता ही जी हंडी आहे ना त्याच्यामध्ये ना मी जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि लसूण टाकलेलं आहे. आता ह्याच्यातच बघा मी थोडीशी कोथिंबीर टाकते. जर तेलात कोथिंबीर अशी तडतडली ना तर खरंच खूप छान फ्लेवर येतो डाळीचा.
तर बघा, आणि लाल तिखटमध्ये बनवणार आहे ही डाळ. तुरीची डाळ ना मोस्टली उन्हाळ्यात तरी खाऊ नका. पण बघा, मी काल परवाच मी बोललेली की पाऊस 7 तारीख आलेली आहे तरीही पाऊस आला नाही. पण बघा, त्या दिवशी 7 तारखेला बरोबर रात्रीच पाऊस आला बरं का. तर पावसाचं आगमन झालेलं आहे कोकणामध्ये. खूप छान वाटलं आहे. पण पाऊस पडला आहे तशी गरमी पण जरा जास्तच वाढलेली आहे. तर इकडं काय केलं आहे मी, आता डाळीला फोडणी दिली आणि लिंबू सरबत बनवण्यासाठी घेतलेलं आहे. कारण अजून गरमी संपलेली नाही किंवा ऊनही कमी झालेलं नाही आहे पाऊस पडला तरी पण. तर त्याच्यासाठी बघा, त्या हंडीमध्ये ना मी मीठ टाकलं, थोडंसं साखर टाकली आणि लिंबू पिळून ठेवलेला आहे. थोडा वेळ ना साखर थोडीशी विरघळेपर्यंत. आता इकडं काय केलं आहे मी, कुकरमध्ये घेतलं आहे भात बनवण्यासाठी. भात लावला आहे मी कुकरमध्ये. आणि बघा, भाजी माझी पूर्ण शिजले बरं व्यवस्थित. कढई खाली उतरून ठेवली आणि इकडं डाळ शिजते आणि इकडं ना मी भाताच्या शिट्ट्या घेते. तोपर्यंत ना इकडं मी सगळ्यांना ना लिंबू पाणी देते. आता हे लिंबू पाणी ना सगळ्यांनाच देते मी, विहानला, स्वीटूला आणि माझ्या मिस्टरांना पण देते आणि मी पण घेते सकाळी सकाळी. नाश्ता नाही केला तरी चालेल, पण लिंबू पाणी घेतलं ना एनर्जी येते बरं का. एवढं एनर्जी ड्रिंक किंवा जे आर्टिफिशियल जे ज्यूस असतात ते घेण्यापेक्षा हे बेटर आहे नाही का. आपण जर लिंबू सरबत घेतला तर हां, साखर ज्यांना टाकायची नसेल त्यांनी नका टाकू, पण लिंबू मात्र लिंबू आणि मीठ टाकून घेतलं ना तरी चालेल. तर बघा, इकडं सगळ्यांना लिंबू सरबत दिलं आणि त्याचबरोबर मीही थोडंसं घेतलं. आणि आता घेतलेले आहेत बघा मी ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी. तर ज्वारीची भाकरी घेतली. ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी ना मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि तुम्ही बाजूला दिसतच असेल प्लेटमध्ये ना मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. आता मी तांदळाचं पीठ का घेतलं असेल तर बघा, ज्वारीचं पीठ म्हणजे का त्याच्यावर सुक्या पिठावर ना आपण भाकरी जेव्हा थापतो ना तर तेव्हा ना ती लवकर अशी सरकत नाही, म्हणजे फिरत नाही पाहिजे तशी. फिरते, आता बरेच लोक ज्वारीच्या पिठावरच करतात. पण मला असं वाटतं ना, तांदळाचं पीठ घेतलं ना तर भाकरी ना तर जरा लवकर फिरते, अशी फास्ट फिरते. म्हणून मी काय करते, तांदळाचं पीठ घेते. आता माझ्याकडं होतं तांदळाचं पीठ म्हणून घेतलं. नसतं ना माझ्याकडं तेव्हा मात्र मी ना ज्वारीचंच पीठ घेऊन भाकरी थापत असते. तर बघू शकता नेहमीप्रमाणे मी कशा माझ्या भाकरी बनवते बघा. आणि जशा काय माझ्या 2 भाकरी झाल्या ना तसं ना मी यांना म्हणजे माझ्या मिस्टरांना आणि मुलांना लगेचच जेवायला देते. कारण त्यांना भूक लागली होती आणि हे माझं रोजचंच आहे. माझं जसं जेवण तयार होतं आहे ना तसं मी गरम गरम त्यांना सकाळी सकाळी जेवायला देते. दुपारी तर बघा थंडच असतं, पण सकाळी बघा गरम गरम देते. आणि भाकरी बघा कशी टम्म फुगते बघा माझी. तर असो, इकडं ना मी ह्यांना जेवायला दिलं, मुलांना आणि म्हणजे विहानला, स्वीटूला आणि ह्यांना. तर स्वीटूना जेवायला बसले ना तेव्हा स्वीटू नव्हती, ती नंतर आली आणि ह्या दोघांचं चालू आहे इकडे जेवण. आता या तिघांचाही नाश्ता झालेला आहे आणि आता दुपारसाठी मी हेच जेवण ठेवणार आहे. मी दुपारी काही वेगळं बनवणार नाही, कारण दुपारून मला अजून दुसरं काम आहे, तेही मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि बघा, आता सगळं घरातली कामं आवरते आणि दुपारच्या कामाला लागते. हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? तर मजेतच राहा. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा आजचा दिवस आनंदात, उत्साहात आणि आरोग्यदायी जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर बघा, आज मी डायरेक्ट तुमच्या समोर येऊन बोलते, कारण मी सहसा असं येत नाही जास्त. मी माझे डेलीचे जे रुटीन असतात ते मी तुमच्यासोबत शेअर करते. परत मी काही नवीन नवीन रेसिपीज करत असते, तेही तुमच्यासोबत मी शेअर करते. पण आज ना म्हणजे माझं सकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे. तर आता मी त्याचबरोबर ना मी आज विहान ना, आता बघा विहान गेलेलं आहे फर्स्टला आणि त्याच्या बुक्सला ना मला कवर लावायचे आहेत. तर मी म्हटलं तुमच्यासोबत थोड्या गप्पा मारत मारत ना बुक्सला कवरही लावून घेऊया. तेवढंच तुमच्यासोबत गप्पाही मारणं होईल आणि बुक्सला कवरही होतील. आणि लवकरच ना मी एक लाईव्ह पण घेणार आहे. तर बहुतेक मी नेक्स्ट वीकमध्ये लाईव्ह घेईनच, माझी इच्छा आहे. कारण माझे आता 50 सबस्क्रायबर झालेले आहेत.
अजून अपेक्षा आहे भरपूर, पण तुमचा सपोर्ट पाहिजे मला, कारण तुम्ही फक्त व्हिडिओ बघता माझे, शेअर पण करत जा. कारण तुमचं बघा, तुमच्या सपोर्टमुळेच मी अजून काहीतरी नवीन नवीन तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्याचबरोबर बघा मला थोडंसं मोटिवेशन पण भेटणार आहे तुमच्यामुळं. तर असो, आता मी ना कवर लावायला सुरुवात करणार आहे. बुक्सला कवर लावत लावत ना मला ना माझ्या काही स्कूलच्या आठवणी जाग्या झाल्या. आणि बघा, जेव्हा मी स्कूलमध्ये होती ना शिकायला, म्हणजे शाळेमध्ये, तर जिल्हा परिषद शाळेमध्ये, जिल्हा परिषद जानवळ इथं माझं शिक्षण झालेलं 7वीपर्यंत. तर तिथं असताना ना आम्हाला शाळेतूनच ना बुक्स आणि युनिफॉर्म दिले जायचे. तर त्यावेळेस ना तो बुक्सचा जो सेट यायचा ना, तर त्याचा ना एक वेगळा, बुक्स जेव्हा आपण ओपन करायचो ना, त्याचा एक वेगळा स्मेल यायचा ना, तो मला आज आठवत होता बरं का, तो स्मेल. आता ही तर बुक्स विकत घेतलेली आहेत आणि मी कवरही विकत घेतलेली आहेत. तर आणि कवर जेव्हा बुक्स दिले जायचे ना, तर त्याला कवर लावण्यासाठी ना आम्ही काय करायचो, आपले जे न्यूजपेपर असतात ना, तर त्याचे कवर लावायचो. आणि त्याला ना चिटकवायला पण आम्हाला ना स्टॅपलर वगैरे मिळायचं नाही. तर ते आम्ही काय करायचं माहिती आहे का, आपलं भात असतो ना, भात शिजलेला, चिकट शिजलेला भात असतो ना, तर तो लावून आम्ही तो न्यूजपेपरला चिटकवायचा आणि कवर लावायचं. आणि त्यावेळेस तर आम्ही स्वतःच लावायचो कवर. आताच्या मुलांना सगळं काही रेडीमेड भेटतं बघा. म्हणजे विहानला तर माहिती नाही आहे बघा, मी कवर लावते आणि तो झोपलाय असं. म्हणजे तेव्हा किती म्हणजे आपण काळजीपूर्वक हे सगळं करायचो. आणि बुक्स भेटल्यानंतर त्याला एवढं सांभाळून ठेवायचं, एवढं जपायचं, नवीन नवीन बुक्स आहेत तोपर्यंत. आणि मराठीचा म्हणजे इतिहास तर मला एवढं आवडायचं ना, की त्यावेळेस ना म्हणजे काय असेल पुढं, काय असेल, चित्र बघायचे पहिलं बुक दिल्याबरोबर आधी काय काय असतं वगैरे. तर असं बरंच काही आठवत होतं मला. आणि बघा इकडे ना मी कवर लावते. तर कवर तुम्हाला मला म्हणजे जमतायत की नाही ते मला नक्की सांगा, की कसे कवर बसलेत ते बुक्सला. आणि बघा बोलता म्हणजे कवर लावताना ना माझा ॲक्च्युली रोलच संपला आणि माझे थोडे बुक्स पण विहानचे राहूनच गेले कवर लावायचे. तर आता उद्या ना मी जेव्हा मार्केटमध्ये जाईन ना, तर तेव्हा मी कवर घेऊन येईन हे रोल, आणि परत राहिलेले बुक्स आहेत ना त्यांना कवर बसवून घेईन. तर बघा माझं आजचं जे डेलीचं रुटीन आहे ते तर मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे. आणि बुक्सला जे कवर लावलेलं आहे तेही मी तुमच्यासोबत आज शेअर केलेलं आहे. तर माझा आजचा जो व्लॉग्स आहे तो तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात आता उद्याच्या व्लॉग्समध्ये.